lecture we will see the new topic which is excess pressure inside the liquid drop and soap bubble. आपल्याला दोन एक्सप्रेशन बघायचे आहे. First we will see the excess pressure inside the liquid drop. So here consider a liquid drop. Imagine करा this is the consider a liquid drop. Okay, on a plane surface. म्हणजे plane surface वर liquid drop आहे. Having radius r. त्याची radius काय बाळांनो? r आहे. काय आहे? r आहे. म्हणजे अशा प्रकारे suppose if you consider this is the plane surface and this is the liquid drop. हा liquid drop आहे. Okay, its radius is r. its radius काय बाळांनो? r आहे. So here let the radius of the drop changes to r plus del r. म्हणजे काय केले आपण? let the radius of drop changes to r plus del r. म्हणजे आता ह्या ड्रॉपची रेडियस काय झाली? चेंज झाली. ती काय आली आता? r. दिस इज द डेल r. इथून इथपर्यंत डेल r. टोटल काय येते? r plus del r. काय येते बाळांनो? r plus del r. Let a1 be the initial surface area of the drop and a2 be the final surface area of the liquid drop. म्हणजे काय कंडिशन येते? जर तुम्ही विचार केला असेल की this is the radius of the drop which is r and if the radius of the drop changes to r plus delta r म्हणजे जो सरफेस एरिया जो प्लेन सरफेस ड्रॉपचा सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आहे तो सरफेस आपल्याला कन्सिडर करायचा आहे. जर वरून थोडा फोर्स अप्लाय केला तर ह्या ड्रॉपची रेडियस काय होते? चेंज होते. ती किती होते बाळांनो? r plus delta r. काय येते ती? r plus del r. म्हणजे ही जी छोटी रेडियस चेंज झाली ती काय आहे? del r आहे. काय आहे बाळांनो? del r आहे. म्हणजे a1 इनिशियल एरिया ऑफ द ड्रॉप इज. मग आता आपल्याला काय बघायचंय? इनिशियल एरिया ऑफ द ड्रॉप इज a1 equal to 4 pi r square and final area of the drop is a2 equal to 4 pi. आता a2 equal to काय? 4 pi r च्या ऐवजी काय येता? r plus delta r. काय येतं? r plus del r म्हणा किंवा delta r म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ब्रॅकेट स्क्वेअर. मी या a2 ला सॉल्व्ह करून घेऊया. काय येतं? 4 pi r plus del r ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटचं सोल्युशन काय येतं? a स्क्वेअर plus 2ab plus b स्क्वेअर. मग जर इथं आपण बघितलं तर 4r plus delta r ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल? r स्क्वेअर plus 2r into del r plus del r bracket del r square bracket complete. So here by solving we will get 4 pi multiplying this term into the each term inside the bracket. So here 4 pi r square plus 4 into 2 8 pi r del r plus 4 pi delta r square. 4 pi del r square delta r square. तुम्ही काही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. बट del r इज व्हेरी स्मॉल. del r काय आहे? जी इंक्रीज इन रेडियस आहे ती काय बाळांनो? खूप कमी आहे. बट del r is very small. Hence delta r square is neglected. म्हणून delta r square काय घ्यायचं आहे? निग्लेक्ट करायचं आहे. का? सपोज इफ वी कन्सिडर del r equal to 0.01 आणि del r स्क्वेअर काय येईल? मग 0.0001 येतो. म्हणजे स्क्वेअर अजून कमी येतोय. म्हणून काय करायचं? तो निग्लेक्ट करायचा. सो delta r square is neglected. Hence a2 equal to काय येतं? मग a2 equal to बघा ही टर्म delta r square ची पूर्ण टर्म निग्लेक्ट होईल. मग राहिलं काय? फक्त 4 pi r square plus 8 pi r del r. Equation number 2 and this is equation number 1. a1 चं equation number 1 आणि area 2. फायनल एरियाचं इक्वेशन नंबर 2. मग आता काय बाळांनो? द चेंज इन एरिया इज गिवन बाय चेंज इन एरिया ऑफ द ड्रॉप इज गिवन बाय काय येतं बरं? dA इक्वल टू a2 minus a1 म्हणजे फायनल एरिया ऑफ द ड्रॉप मायनस इनिशियल एरिया ऑफ द ड्रॉप. मग काय येतं बाळांनो? बघा
dA इक्वल टू A2 काय आहे 4 पाय r स्क्वेअर प्लस 8 पाय r डेल r आता मायनस A1 काय आहे 4 पाय r square 4 pi r square this 4 pi r square get cancelled so therefore total change in area is 8 pi r del r काय बाळांनो 8 pi r del r this is equation number 3 but we know that the force which causes the change in radius of the drop so work has to be done कारण इनिशियल एरिया काय आहे 4 pi r square त्याच्यावर जेव्हा फोर्स अप्लाय होईल तेव्हाच रेडियस चेंज होईल म्हणजे काय होतं वर्क हॅज टू बी डन ओके बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स काय बाळांनो वर्क हॅज टू बी डन बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स वर्क हॅज टू बी डन बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स hence work done by the force is given by work done equal to force into displacement आता displacement काय येते del r येते काय येते del r नेहमी लक्षात ठेवा displacement काय येते del r and let we know that we will have to find out excess pressure inside the liquid drop मग यामध्ये काय येतं let pi be the pressure inside the drop and P0 be the pressure outside the drop कारण इनिशियल ड्रॉप कन्सिडर करा इनिशियल ड्रॉप मध्ये काय असतं आतमध्ये जो प्रेशर असतो तो प्रेशर इनसाइड द ड्रॉप आणि बाहेरचा प्रेशर असतो तो प्रेशर आउटसाइड द ड्रॉप मग आता इथे काय गाणं तुम्हाला एक ऑब्झर्व बघितलं आपण लिहिलं आहे काय लेट पी बी द प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप लेट पी बी द प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप काय ते लिक्विड drop and P0 be the pressure outside the drop. Pressure outside the drop. And here the pressure inside the drop is always greater than pressure outside the drop. नेहमी लक्षात ठेवा आतला जो प्रेशर आहे तो प्रेशर जास्त आहे म्हणून ड्रॉप राहिलेला आहे अदरवाइज ड्रॉप राहिला नसता तो काय झाला असता स्कॅटर्ड होऊन गेला असता म्हणजे स्प्रेड होऊन गेला असता प्लेन सरफेसवर मग असं होत नाही म्हणजे काय प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड द ड्रॉप दॅट मीन्स अँड प्रेशर इनसाइड द ड्रॉप मायनस प्रेशर आउटसाइड द ड्रॉप विच इज कॉल्ड ए एक्सेस प्रेशर सो दॅट पी मायनस P0 बी द एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप inside the liquid drop म्हणजे जो काय प्रेशर आहे Pi मायनस P0 तो आहे एक्सेस प्रेशर म्हणजे ड्रॉप मध्ये एक लक्षात घ्या आतमध्ये प्रेशर आहे बाहेर प्रेशर आहे दोघं बॅलन्स नाही आतला प्रेशर जास्त आहे बाहेरचं प्रेशर कमी मग आतल्या प्रेशर मधनं बाहेरचा प्रेशर वजा केला की राहिलेला जो प्रेशर आहे तो कुठे ड्रॉपच्या आतमध्ये म्हणून त्याला म्हणायचं एक्सेस प्रेशर इनसाइड दी ड्रॉप मग तो काय तो Pi मायनस P0 मग इथे तुम्हाला माहिती W इक्वल टू फोर्स काय येतो फॉर्म्युला प्रेशर इंटू एरिया प्रेशर कोणता घ्यायचा एक्सेस प्रेशर तो काय येतो Pi मायनस P0 आणि एरिया कोणता घ्यायचा इनिशियल एरिया लक्षात घ्या कोणता एरिया घ्यायचा इनिशियल एरिया कारण ड्रॉप जेव्हा आपण नॉर्मल ड्रॉप कन्सिडर करणार आहोत अगोदर मग बाकी कन्सेप्ट कन्सिडर करतोय लक्षात घ्या मग प्रेशर काय येतो Pi मायनस P0 आणि एरिया येतो 4 pi r square आणि हा डेल्टा r as it is okay so this is equation number 4 हे काय बाळांनो इक्वेशन नंबर 4 अजून तुम्हाला एक माहिती we know that काय माहिती रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी काय माहिती बाळांनो आपल्याला we know that relation between surface tension and surface energy काय आहे बाळा रिलेशन त्याच्यावरचं बघा काय रिलेशन आहे सरफेस एनर्जी इक्वल टू सरफेस टेन्शन काय रिलेशन आहे सरफेस एनर्जी इक्वल टू सरफेस टेन्शन
टेन्शन. लक्षात घ्या. मग सरफेस एनर्जी काय आहे? नेहमी आपल्याला माहिती सरफेस एनर्जी मीन्स पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया. काय बाळांनो? पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया. आणि सरफेस टेन्शन काय येतं? टी येतं. काय येतं? टी येतं. मग आता जर हा एरिया तिकडे घेतला तर काय येतं? पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू टेन्शन इंटू एरिया. कोणता येतो? कोणता येतो? डीए. चेंज इन एरिया. कोणता एरिया येतो बाळांनो? चेंज इन एरिया. म्हणजे कोणता येतो? 8 पाय आर डेल आर. मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट वी नो दॅट पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो अ वर्क डन. सो हियर पोटेन्शियल एनर्जी इज रिप्लेस्ड बाय वर्क डन इक्वल टू टी इंटू डीए. वर्क डन इक्वल टू टी काय बाळांनो? ऍज इट इज. आणि डीए काय आहे? 8 पाय आर डेल आर. दिस इज इक्वेशन नंबर 5. हे काय बाळांनो? इक्वेशन नंबर 5. मग इक्वेशन नंबर 4 हे पण वर्क डनच आहे. इक्वेशन नंबर 5 हे पण वर्क डनच आहे. मग इक्वेटिंग इक्वेशन 4 अँड 5. आता काय करायचंय? इक्वेशन 4 आणि 5 इक्वेट करायचंय. परत एकदा पूर्ण टॉपिक रिवाइज करतो. व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला? एक लिक्विड ड्रॉप कन्सिडर करायचंय. कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप हॅव्हिंग रेडियस आर ऑन अ प्लेन सरफेस. So let Pi be the pressure inside the liquid drop and P0 be the pressure outside the liquid drop. Pressure inside the liquid drop is greater than pressure outside the liquid drop. Therefore, Pi minus P0 be the excess pressure inside the liquid and we will have to find out this value. आपल्याला काय फाइंड आउट करायचे? ही व्हॅल्यू. ठीक आहे, मान्य आहे. मग आता पुढे काय करायचं? Let the radius of the drop changes to R to R plus delta R. म्हणजे R पासून काय झाले? आता R plus del R झाले. मग काय करणार? लेट इनिशियल एरिया ऑफ द लिक्विड ड्रॉप इज A1 equal to 4 pi R square. फाइनल एरिया ऑफ द लिक्विड ड्रॉप इज A2 equal to 4 pi R plus del R ब्रॅकेट स्क्वेअर. हा ब्रॅकेट सॉल्व करून घेतला. 4 pi R square plus 2R del R plus del R square. मग बाळांनो पुढे काय आहे? यामध्ये 4 pi ने मल्टिप्लाय केले. A2 equal to 4 pi R square plus 4 into 2 8 pi R del R plus 4 pi del R square. मग पुढे काय आहे बाळांनो? यामध्ये आपल्याला माहिती आहे del R is very very small, therefore its square is neglected. Therefore neglecting this term we get A2 equal to 4 pi R square plus 8 pi R del R. काय आले? सॉरी A2 equal to 4 pi R square plus 8 pi R del R. Equation number 2. Then change in area of the drop is equal to dA equal to final area minus initial area. Therefore dA equal to 4 pi R square plus 8 pi R del R and minus A1 equal to 4 pi R square 4 pi R square 4 pi R square get cancel. So that dA equal to 8 pi R del R. Equation number 3. We know that work has to be done by applying its external small force. Therefore work done equal to force into displacement. Displacement is small del R. Therefore force equal to pressure into area. Pressure is Pi minus P0 which is excess pressure. Area is 4 pi R square and del R as it is. Equation number 4. We know that relation between surface tension and surface energy. Surface energy equal to what? Surface tension. मग आता surface energy म्हणजे काय आहे? Potential energy per unit area equal to surface tension. हा एरिया कोणता आहे? चेंज इन एरिया. हा टोटल चेंज इन एरिया लक्षात ठेवा. So that potential energy equal to tension into change in area. Therefore potential energy is stored is in the form of work done. Therefore work done equal to tension into change in area and change in area is 8 pi R del R. Therefore work done equal to T into 8 pi R del R. This is equation number 5. आता काय करायचं बाळांनो? आपल्याला एक्सेस प्रेशर काढायचं आहे. मग एक्सेस प्रेशर काढताना काय करणार आपण? इक्वेटिंग इक्वेशन 4 and 5. आपण 4 आणि 5 ह्या दोन इक्वेशनला काय करणार आहोत? इक्वेट करणार आहोत. मग बघा इक्वेटिंग इक्वेशन 4 and 5. इक्वेटिंग इक्वेशन 4 and 5 जर इक्वेट केले तर काय तर बघा बाळांनो. मग बघा मी इकडे काय घेतो? हे वर्क डन ते वर्क डन. लेफ्ट साइडचा विषय संपला. मग काय तर Pi minus P0 into 4 pi R square into del R equal to आता राइट साइड काय? T into 8 pi R del R. इथे काय काय कॅन्सल होतं बाळांनो? बघा बरं. del R गेट कॅन्सल. हा R स्क्वेअर आणि हा R कॅन्सल झाला. हा पाय आणि हा पाय कॅन्सल झाला. इथं 4 1 जा 4 4 2 जा 8 झाला. म्हणजे काय आलं बाळांनो? Pi minus P0 equal to काय येतंय? Pi minus P0 equal to इथं आलं 2T आणि हा
आर तिकडे जाऊन काय होईल डिवाइड म्हणजे अशी कंडिशन येते पी आय मायनस P0 into these are equal to 2t. These are goes on this side. Therefore, Pi minus P0 equal to 2t by R. This is the excess pressure inside the liquid drop. काय तर बाळांनो excess pressure inside the liquid drop. आता याच केस वरनं तुम्ही अजून एक एक्सप्रेशन काढू शकता excess pressure inside the soap bubble. सोप बबल म्हणजे पाण्याचा बुडबुडा आपल्याला माहिती सर्वांना. मग इथं काय येतं बाळांनो फक्त एकच चेंज येतो. एक्सेस प्रेशर काय येतो पी आय मायनस P0 इक्वल टू 4t बाय आर. म्हणजे काय झालं बाळांनो इथं 2 into 2t बाय आर येतं लक्षात घ्या. म्हणजेच काय झालं 4t बाय आर म्हणजे काय येतं पी आय मायनस P0 इक्वल टू 4t बाय आर. The factor 2 which indicate the surface bubble, the surface of the bubble, two surfaces of the bubble are in contact with air. का? कारण बबलचा आतमध्ये पण हवा असते आणि बाहेरून पण हवा असते म्हणजे हवेबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आलेले किती लेयर आहे 2. म्हणून का म्हणजे सरफेस एरिया किती झाले 2. सो दॅट surface excess pressure inside the soap bubble is Pi minus P0 equal to 4t by R. Our next point is effect of impurity on a surface tension. काय बाळांनो सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे effect of impurity on a surface tension. काय बाळांनो effect of impurity on a surface tension. मग बाळांनो आता आपल्याला बघायचं आहे इम्प्युरिटीचा लिक्विडच्या सरफेस टेन्शनवर काय फरक पडतो. तर बघा बाळा सपोज इफ वी ऍड द सोल्युबल इम्प्युरिटी इनटू द वॉटर. जर आपण सोल्युबल इम्प्युरिटी जर वॉटर मध्ये ऍड केली लाईक सोडियम क्लोराइड म्हणजेच काय आपलं मीठ असतं बघा. जर आपण सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली कोणती इम्प्युरिटी ऍड केली सोल्युबल इम्प्युरिटी. जर सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली वॉटर मध्ये तर जे काही सोल्युशन मिळतं त्याचं जे सरफेस टेन्शन आहे बाळांनो ते नॉर्मली काय होतं इन्क्रीज होतं. काय होतं इन्क्रीज होतं लक्षात घ्या. कारण बघा मीठ आपण पाण्यामध्ये टाकलं तर जास्त मीठ जर टाकलं तर हळूहळू सोल्युशन घट्ट होत जातं म्हणजे काय होतं सरफेस टेन्शन त्याचं वाढत जातं. काय होत जातं बाळांनो वाढत जातं. मग आता याच्या जर आपण अनदर स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली म्हणजे का अल्कोहोल असेल फेनॉल असेल जर आपण दुसऱ्या प्रकारची सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली करेक्ट. जर असं केलं तर काय होतं बाळांनो वॉटरचं सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं. काय होतं सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं. म्हणजे काय होतं जे मॉलिक्यूल आहे त्यांच्या बॉडी वी नो दॅट ओनली वॉटर मॉलिक्यूल इनसाइड द वॉटर मॉलिक्यूल कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर करेक्ट. बट इफ वी ऍड द अनदर इम्प्युरिटी then the adhesive force of attraction also produced in that liquid so that मग तिथे काय होतं वॉटर मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर जातात आणि त्यांच्यामध्ये कोण येतं अदर मॉलिक्यूल येतं. म्हणजेच काय होतंय तर त्या लिक्विड मध्ये ते मॉलिक्यूल जे आहे त्या मॉलिक्यूल मध्ये ऍडेसिव्ह फोर्स होतो. यू नो ऑलरेडी द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ए कोहेसिव्ह फोर्स and the force of attraction between the molecule of different substance is called a adhesive force. मग इथं काय होतं जेव्हा आपण इम्प्युरिटी ऍड करतो इम्प्युरिटी ऍड केल्यावर काय होतं मॉलिक्यूल जर वॉटर मध्ये गेले तर त्यांचे त्या इम्प्युरिटीचे मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल हे डिफरंट आहे. सो दॅट adhesive force of attraction produced in between them and hence surface tension of the solution goes on decreasing. आता पुढे जर बघितलं आता जर आपण इनसोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली इफ वी ऍड द इनसोल्युबल इम्प्युरिटी इनटू द वॉटर then obviously what happen cohesive force goes on slightly decreasing and adhesive force goes on increasing. Then the new solution is formed which is this solution the surface tension of this solution goes on decreasing. मग आता बाळांनो आपण बघितलं असेल नॉर्मली तुम्हाला माहिती आहे काय माहित आहे
तर जेव्हा आपण पाणी, सर्वांना पाण्याची कंडिशन माहिती, नॉर्मल पाणी आणि साबणीचं पाणी. नॉर्मल पाण्यामध्ये कपडे भिजवा, व्यवस्थित भिजणार नाही. पण त्याच जागेवर साबण म्हणजे निरमा टाकलेलं पाणी किंवा सोप सोल्युशनचं जे लिक्विड असतं, सोप सोल्युशन असतं, ते जर आपण टाकलं तर काय होतं, तो कपडा लवकर भिजतो. म्हणजे काय होतं, सरफेस टेन्शन जेवढं डिक्रीज होईल तेवढं ते लिक्विड स्प्रेड होतं. लक्षात घ्या. म्हणजे आपले कपडे जे भिजण्यासाठी आपण टाकतो ते सोप सोल्युशनमुळे लवकर भिजतात. का? कारण पाण्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. आणि पाण्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज झालं की कपड्यांचं जे काही सोप सोल्युशन आहे त्यामुळे काय होतं, इझिली आपल्या क्लॉथवर स्प्रेड होतं आणि आपले कपडे भिजतात, व्यवस्थित भिजतात. आणि नंतर आपण वॉश केले की ते इझिली स्टेन रिमूव्ह होतात, त्याच्यावरचे डाग वगैरे असेल ते रिमूव्ह होतात. अशा प्रकारे ही कन्सेप्ट आहे, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन अ सरफेस टेन्शन. अवर नेक्स्ट पॉइंट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ सरफेस टेन्शन. आता बघायचं बघा आम्हाला इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन ए सरफेस टेन्शन. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन ए सरफेस टेन्शन. तर बघा बाळांनो, आता टेम्परेचरचा इफेक्ट बघायचा आहे. सपोज आपण जर कोल्ड वॉटर घेतलं, म्हणजे थंड पाणी असेल, बरं, जर आपण कोल्ड वॉटर घेतलं आणि त्यामध्ये कपडे भिजत टाकले, काय केलं, त्यात कपडे भिजत टाकले, तर काय होतं, पाण्याचं सरफेस टेन्शन जास्त आहे. वॉटर हॅव्हिंग सरफेस टेन्शन 72.2 डाईन पर सेंटीमीटर आहे. बरोबर आहे, नियरली अबाउट 72 to 75 च्या दरम्यान येतं. मग बाळांनो, आता आपल्याला शिकायचं काय आहे, टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो. बघा, वॉटर मध्ये मॉलिक्यूल आहे, त्यांच्या मधचं डिस्टन्स स्पेसिफिक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इफ वी हीट द वॉटर देन व्हॉट हॅपन, व्हायब्रेशन ऑफ द वॉटर मॉलिक्युलर टेक्स प्लेस. त्या वॉटर मॉलिक्युलचं काय होतं, व्हायब्रेशन होतं. आणि व्हायब्रेशन होतं म्हणजेच काय होतं बाळांनो, त्या मॉलिक्यूल मधचं डिस्टन्स काय होतं, कमी होतं. काय होतं, कमी होतं. म्हणजेच तिथं काय होतं बाळांनो, सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर गोज ऑन डिक्रीजिंग ऍज द टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे जसं टेम्परेचर वाढेल तसं सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जर क्लोथ वॉश करायचे असेल, कपडे धुवायचे असेल, तर सरफेस टेन्शन कमी पाहिजे. पण जर गरम पाणी, हिटेड वॉटर आहे आणि त्यामध्ये आपण कपडे टाकणार आहे, म्हणजेच काय होईल, जो कॉटन मटेरियल आपण जे टाकू, कॉटन क्लोथ टाकू, त्यावर स्टेन रिमूव्ह होतील, म्हणजे डाग रिमूव्ह होतील मान्य, पण त्या कॉटनचा कलर सुद्धा रिमूव्ह होतो. काय होतो, कलर सुद्धा रिमूव्ह होतो. म्हणजे टेम्परेचर वाढलं की सरफेस टेन्शन डिक्रीज होतं आणि टेम्परेचर कमी झालं की सरफेस टेन्शन वाढतं. असं आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन ए सरफेस टेन्शन.